देशात लवकरच नवं रामराज्य येणार, खासदार सुजय विखे. जय श्रीरामाच्या जयघोषात गौरीशंकर मित्रमंडळाच्या श्रीराम दरबार देखाव्याचं उद्घाटन. आज सर्व देशात पुन्हा प्रभू श्रीरामांचं आगमन झालं. लवकरच देशात नवं रामराज्यही येईल. या नव्या रामराज्याचं स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होऊ. रामराज्यात सर्वांचं कल्याण होणार आहे. नगर शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर आहे. आनंदी बाजार ते सीना नदीपर्यंत भूमिगत गटारींचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वसंत लोढा यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे. यासाठी निधी मंजूर केला आहे. वसंत लोढा यांनी श्रीराम दरबार देखावा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून हा परिसर राममय करून टाकला आहे, असं प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केलं. गौरीशंकर मित्रमंडळ ट्रस्ट आणि पंडित दीनदयाळ परिवाराच्या वतीनं अयोध्येत झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त या ठिकाणी उभारण्यात आलेल्या श्रीराम दरबार देखाव्याचं उद्घाटन आणि श्रीराम पंचायत मूर्त्यांचं पूजन खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते झालं. यावेळी सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत श्रीराम पूजनही झालं. यावेळी सादर झालेल्या श्रीरामचंद्र सत्संग संगीत कार्यक्रमात सर्वांनीच ताल धरला. ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराजांच्या हस्ते सत्संग जागरणाची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक वसंत लोढा, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर, दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, सचिव बाळासाहेब भुजबळ, रेव्हरंड साळवे, माजी पोलीस निरीक्षक शेख, रूपसिंग कदम, जाफर बागवान, करीम खान, जॉन खरात, रणजित परदेशी, बॉबी गायकवाड, हाजी इदू खान, सुहास पाथरकर, संजय वल्लाकट्टी, महेश नामदे, सूरज नामदे, राणी दंडी, आरती आढाव, उज्ज्वला भांगे आदींसह मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष भाविक उपस्थित होते. प्रास्ताविकात वसंत लोढा म्हणाले, आनंदी बाजार परिसर सखल भाग असल्यानं या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येत असतं. नागरिकांच्या घरात पाणी शिरून रस्त्यावरच्या गाड्याही वाहून जातात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या सुटण्यासाठी प्रयत्न केले गेले, पण यश आलं नाही. मात्र भाजपचे खासदार सुजय विखे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यानं त्यांनी या भागाच्या भूमिगत गटारींसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. आज राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त ही घोषणा करताना मला आनंद होत आहे. श्रीराम मंदिराचा आनंदोत्सव या भागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे. यावेळी संजय वल्लाकट्टी, विवेक नाईक, नरेंद्र क्षोत्री, निलेश लोढा, सुहास पाथरकर, बाळासाहेब खताळे, मयूर बोचुघोळ, सुरेश नामदे, उज्ज्वला भांगे, आरती आढाव, कालिंदी केसकर, शारदा होशिंग आदींसह भाविक उपस्थित होते.